नमस्कार मित्रांनो, मी रोटॅक अक्षता मिश्रा रोटॅक क्लब ऑफ WC सांगलीकडून घेऊन आली आहे RRRचा दुसरा एपिसोड। आज आपण ह्या एपिसोडमध्ये अपंगत्व समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक ह्या विषयावरती बोलणार आहोत। तर आज आपण भेट दिली आहे सांगली अपंग सेवा केंद्र आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत प्रोफेसर निर्मला कुलकर्णी, जे की ह्या अपंग सेवा केंद्रामध्ये प्राध्यापिका आहेत। तर चला वळूया आपल्या ह्या सेशनकडे। तर मॅम, आमच्या RRRचा पहिल्या एपिसोडचा आम्ही तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छितो की तुमचा या अपंग सेवाबद्दल आणि तुमच्या इथल्या प्रवासाबद्दल आमच्या जनतेला तुम्ही काय संदेश द्या? अपंग सेवा केंद्र सांगलीमध्ये आपण आलात आणि आमच्या व्यथा, आमच्या समस्या जाणून घेतलात त्याबद्दल मी धन्यवाद देते। मी तुम्हाला एवढाच संदेश देते की प्रत्येक माणूस हा अक्षम म्हणजेच अपंग असतो। तो शारीरिक असेल, बौद्धिक असेल, आर्थिक असेल, पण त्या अपंगाची चेष्टा करू नका। माणूस म्हणून जगा आणि मानवतेकडे वाटचाल करा। जगा आणि जगू द्या हाच मंत्र तुम्ही स्वीकारावा। तरुण पिढीने हाच मंत्र घेऊन पुढे जावे। तर मॅम, यामध्येच आम्हाला विचारायचं आहे, तुम्ही हा प्रवास कसा सुरू केला आणि ह्या केंद्रामध्ये तुम्ही आता जे कार्य करत आहे याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? मी प्रथम सांगते की PhDला विषय घेतला विकलांगता एक समस्या। हिंदी उपन्यासों में विकलांग लोगों का चरित्र चित्रण असा विषय घेतला। आमच्या गाईडनी सांगितलं की तुम्ही अपंगांची व्याख्या प्रथम तयार करा, मग आधी त्यासाठी अनेक संस्थांना भेट द्या। मी संस्थांना भेट दिली आणि व्याख्या तयार केली। प्रत्येक माणसातील अक्षमता म्हणजे अपंगत्व, ही व्याख्या तयार करून मी अभ्यासाला सुरुवात केली। प्रश्न होता की लेखक लोक, कवी लोक, साहित्यिक लोक, उपन्यासकार हे सगळी लोक का मारतात अपंगांना, आत्महत्या करायला का प्रवृत्त करतात, आणि मग त्यावर उपाय म्हणून त्यांना जगू दिलं पाहिजे। यासाठी मी आपली PhD सोडून कोण वाचणार गाईडशिवाय, माझ्याशिवाय, म्हणून मी प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली। अपंग सेवा केंद्र सांगली स्थापन केलं। ते प्राध्यापक MM कुलकर्णी, खजिनदार रमेश राठोड, हे प्राध्यापक MM कुलकर्णी हे उपाध्यक्ष आहेत। रमेश राठोड हा खजिनदार आहे। सेक्रेटरी पुष्पाताई काशीकर आहेत। सहसचिव श्रीनिवास जोशी आहेत। मोतीलाल परेख आहेत। सुयश पाटील आहेत। आणि या सगळ्यांच्या साथीनं ज्यावेळेला मी संस्था तयार केली, स्वाती माझगावकर, अशी 9 जण आम्ही कार्यरत आहोत। जगा आणि जगू द्या लोकवर्गणीतून चाललेली ही संस्था आहे। तर मॅम, तुम्ही तुमच्या या ट्रस्टबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? एक, की प्रेक्षक म्हणून तुम्ही राहू नका, तुम्ही मानव म्हणून एकमेकांच्या समस्या जाणून घ्या। आणि हे करत असताना मी एवढंच सांगेन की कुणाच्या अपंगत्वावर, न्यूनतेवर त्याची चेष्टा न करता त्याचं अपंगत्व, न्यूनत्व दूर करण्यासाठी प्रयत्न करूया। मॅम, तुम्ही या मुलांसाठी जे समाजकार्य करता व त्यांना आपल्या घरच्या सदस्यांप्रमाणे बघता, तर तसंच इतर लोकांना पण समाजकार्य करण्यासाठी तुम्ही काय संदेश द्या? मी एवढाच संदेश देईन की आज आपल्या संस्थेत सर्व प्रकारचे 5000 अपंग आहेत। 2000 जणांना आम्ही नोकऱ्या दिल्या। स्वाभिमानाने, आत्मविश्वासाने जगण्यासाठी आपण प्रत्येकाला प्रवृत्त करूया, आत्मनिर्भर होऊया, एवढाच संदेश दे। अपंगत्वाच्या कठीणाईंना जे लोक सामोरे जातात, त्यांचे परिजन, ते लोक स्वतः जे सामाजिक कठीणाईला सामोरे जातात किंवा ज्या इमोशनल सपोर्ट भेटत नाही त्यांना, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे की तुम्ही त्यांना कसं मदत करता? त्याच्यामध्ये त्यांचं फक्त एवढंच वैशिष्ट्य आहे की घरातील लोक त्यांच्या अपंगावर पांघरून घालतात आणि त्यामुळं ती सक्षम होत नाही। एवढंच नव्हे तर ती समाजापासून दूर राहतात। म्हणून त्यांच्यासाठी समाजात मिसळावं म्हणून आमच्या संस्थेत आम्ही सगळ्या परीनं प्रयत्न करतो। हा प्रयत्न करत असताना आम्ही पहिला प्रयत्न आमचा असा असतो
की सामान्याबरोबर या दिव्यांगांनी जगलं पाहिजे, हाच आमचा अट्टाहास असतो. तर मॅम, तुम्ही जे आतापर्यंत आम्हाला सांगितलं तो प्रवास खरंच खूप सुंदर आहे. याच्यातून एक समाजामध्ये नवीन पिढी उत्पन्न होत आहे. आम्ही सक्षम आहोत, पण प्रत्येकामध्ये काहीतरी अपंगत्व आहे हे तुम्ही सांगितलं आहे. तर ह्या मुलांना मदत करण्यासाठी आजच्या तरुण पिढीच्या मनात यांच्या प्रती आपुलकी निर्माण करण्यासाठी आम्ही कुठले प्रयत्न करू शकतो, जेणेकरून आम्हीही यांचा एक भाग होऊन यांच्या सोबत मदत करू शकतो? मी एवढंच सांगते की तुम्ही त्यांच्याबरोबर जगा आणि त्यांना आनंद द्या. ती तुमचीच आहेत. ते काय अपंगत्व म्हणजे त्यांना मिळालेला शाप किंवा पूर्णपणे ती आपल्यापासून दूर आहेत, वेगळी आहेत असं समजू नका. त्यांचं म्हणून तुम्ही त्यांच्याशी नातं निर्माण करा, आनंद निर्माण करा आणि त्यांच्या व्यथा, त्यांच्या समस्या जाणून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा. तर मित्रांनो, आपण सगळ्यांनी बघितलं आहात की जसं मॅमने व्याख्या दिली त्यांच्या PhD मध्ये की अपंगत्व म्हणजे सक्षमता. ती सगळ्या व्यक्तीमध्ये असते, कुठल्या ना कुठल्या दृष्टिकोनामध्ये, किंवा काही शारीरिक असतात जे दिसून येतात, काही मानसिक असतात. तर मग आपण सगळ्यांनी ह्या अपंगत्वावर मात करावी आणि एकमेकांचा हात धरून सगळ्यांना सपोर्ट करावा अशीच आमची विनंती. आणि थँक्यू मॅम, तुम्ही आपला इतका टाइम दिला आम्हाला. थँक्यू. आपणा सर्वांना परत एकदा धन्यवाद. अपंग सेवा केंद्र सांगलीला आलात आणि त्यांच्या समस्या जाणून त्यांचं पूर्णपणे एक मार्ग त्यांना दाखवलात, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.